ठीक आहे, चला आता लक्ष द्या. तो काय सांगितलं बरं का तुम्हाला मी, की तर हा एक गव्हाचा भाव आहे, हा एक गव्हाचा भाव आहे आणि या दोघांना आपण काय करून देतोय, मिक्सचर केल्यावरती आपल्याला किती 15 रुपये पर किलोग्राम एवढा भाव दिसायला भेटतोय. तर क्वेश्चन काय विचारतात ते, की हा एक गहू आणि हा एक गहू तुम्ही किती प्रमाणामध्ये ॲड केलंय. याला काहीतरी प्रमाणामध्ये म्हणजे बघा ना, तुम्ही लक्षात घ्या, असा काहीतरी एक ढीग दिसायला भेटतोय. हा एक गव्हाचा ढीग आहे आणि इकडचा पण एक गव्हाचा ढीग तुम्हाला दिसायला भेटतोय. ठीक आहे, तो हा एक गव्हाचा ढीग आहे आणि इकडचा पण एक गव्हाचा ढीग आहे. राईट, तर तुम्हाला काय दिसायला भेटेल, हा गव्हाचा ढीग आणि हा गव्हाचा ढीग आहे. या गव्हाच्या ढिगामधून मी काहीतरी प्रमाण उचललं असणार, इकडचं काहीतरी प्रमाण उचललं असणार आणि काहीतरी मी गहू असं बनवलेला आहे आणि त्याला मी विकतोय 15 रुपये पर किलोग्राममध्ये तो गहू जातोय. तर तुम्हाला म्हणतात की किती प्रमाणामध्ये तुम्ही याला आणि याला ॲड केलेलं आहे. तो आपण आता क्वांटिटी काढतो. काय काढतो आपण? क्वांटिटी. मग मी क्वांटिटी काढतो मी. आता क्वांटिटी कशी काढतो, तर सगळ्यात अगोदर आपण काय करून टाकतो, अशा पद्धतीने इकडे वाढून घेतो आणि इकडे अशा पद्धतीने आपण याला वाढून घेतो. मग वाढवल्यावरती मला दिसायला भेटेल की 20 रुपये पर किलोग्राम आणि 15 रुपये पर किलोग्राम अशा पद्धतीने माहिती मला दिसायला भेटते. आणि इथं मला काय भेटते बरं का, की 5 रुपये म्हणून आपण फक्त काय त्याचा डिफरन्स लिहायचा. या दोघांचा डिफरन्स किती येतोय, या दोघांचा डिफरन्स 5 येतोय. या दोघांचा डिफरन्स किती येते, इथे 15, इथे 10, इथे तुम्हाला दिसायला भेटते की 5. आता ऑब्झर्व जर तुम्ही करायला गेलात ना, तुम्हाला 2 ऑब्झर्वेशन दिसायला भेटतात. काय बरं का, की जो महाग आणि जो स्वस्त आहे ना, महाग आणि स्वस्त या दोघांच्यामध्ये मिक्सचरची व्हॅल्यू असते. ही एक नोट करण्यासारखी गोष्ट आहे की या दोघांच्यामध्ये मिक्सचरची व्हॅल्यू असते, मिक्सचरचा भाव असतो. आणि दुसरी महत्त्वाची बात म्हणजे काय, की तुम्ही जेव्हा याचा फरक काढताय, तो हे फरक काढताना महागमधून तुम्ही एकदा मायनस करतात, पण इथून तुम्ही काय करतात, मिक्सचरमधून स्वस्त गोष्ट मायनस करतात. म्हणजे इकडून तुम्ही इथून मायनस हे करतायत तेव्हा 5 येतोय, पण इथून तुम्ही हे मायनस करतात तेव्हा तुम्हाला 5 दिसायला भेटतोय. याचा ॲप्लिकेशन पुढे दिसायला भेटतं. ठीक आहे, तो 5 आणि 5. मग मला दिसायला भेटतं काय बरं का, की 5 आणि 5 येतोय, तर याचा रेशो जर काढला मी, तो 5/5 म्हणजे 1:1. याचा अर्थ असा होतो की एक प्रमाण जर का याचं उचललं असेल तर एक प्रमाण याचं उचललेलं असणार. एक प्रमाण म्हणजे काय, मी फक्त रेशो म्हणतोय. रेशो म्हणजे व्हॅल्यू, म्हणजे एक पार्ट जर का याचा असेल तर एक पार्ट याचा असेल. तो जे मिक्सचर आहे, ते मिक्सचर जे मी विकतोय ना लोकांना 15 रुपये याच्यामध्ये जे विकतोय ना मी, त्या विकल्यामध्ये तुम्हाला गहू दिसायला भेटेल की निम्मा भाग या गहूचा आहे, तर निम्मा भाग या गहूचा आहे. अशा पद्धतीने मिक्सचर तुम्हाला दिसायला भेटते. तो काय बरं का, 1 पार्ट ॲज 1 पार्ट, म्हणजे एक पार्ट जर का याचा असेल तर एक पार्ट याचा मला दिसायला भेटत असतो. तो एवढा इथपर्यंत तुम्हाला काढता यायला पाहिजे. तो पहिला प्रश्न जो आहे, तुम्हाला म्हणतात की किती रेशो, कोणत्या रेशोमध्ये तुम्ही त्याला एकत्र करायला पाहिजे, तो 1:1 या रेशोमध्ये तुम्ही एकत्र करायला पाहिजे. म्हणजे काय बरं का, आता तो 1:2 रेशो म्हणजे काय, की याचा जर तुम्ही निम्मा घेत असणार तर इकडून पण निम्मा घ्या, असं एकत्र करा. मग तुम्ही विकायला गेलात ना, तर तुम्हाला तेवढा भाव तुम्हाला दिसायला भेटेल. हा एवढा प्रकार तुम्हाला कळाला का रे? पटकन सांगा, एवढा प्रकार दिसायला भेटला का? कळाला का? ठीक आहे, तो पुढे जाऊ आपण आता. तर पुढचं काय असतो, दुसरा पार्ट तुम्हाला म्हणतात की दुसरा पार्ट म्हणतात तुम्हाला की बाबा 20 रुपये पर किलोग्रामचा गहू आहे आणि इकडे 10 रुपये पर किलोग्रामचा गहू आहे. दोघांना एकत्र करून जो आहे ना, दोघांना एकत्र करून मी त्याला काहीतरी वेगळ्या किमतीने विकतो. पण जेव्हा मी त्याला विकतोय ना, विकल्यावरती मला फायदा होतो. जर असं तुम्हाला मेन्शन केलं असेल तर या गोष्टीवरती तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. तो काय म्हणतोय मी बरं का, 20 रुपये पर किलोग्रामचा गहू आहे आणि 10 रुपये पर किलोग्रामचा गहू आहे. या दोघांना एकत्र करून जो गहू बनतोय, त्याला जेव्हा मी विकतो बाजारामध्ये, तर विकल्यावरती मला जो आहे ना, मला समजा विकला जातोय तो गहू विकला जातोय समजा 30 रुपयामध्ये. ठीक आहे, आपण काय म्हणतो, गहू किती रुपयामध्ये विकला जातो, काहीतरी 25 रुपयामध्ये गहू विकला जातोय. तो गहू 25 रुपयामध्ये विकला जातो म्हणजे काय, 25 रुपये. ठीक आहे, सो 25 रुपये पर किलोग्राम या भावाने विकला जातोय. तेव्हा जाऊन तुम्हाला फायदा कितीचा होतो, तुम्हाला काहीतरी 20% फायदा होत असेल. ते गणित एकदम बरोबर बनवलेलं असतं त्यांनी. तर पॉईंट काय सांगतोय तुम्हाला मी, की बाबा 2 प्रकारचे गहू एकत्र केल्यावरती जो गहू मी मार्केटमध्ये विकतो ना, तर मला काहीतरी फायदा होतो किंवा मला काहीतरी तोटा होतो. मग जेव्हा ते म्हणतात की तुम्हाला 20% फायदा होतोय, राईट का, जेव्हा ते मग तुम्हाला म्हणतात की तुम्हाला 20% फायदा होतो आणि 20% फायदाच्या करस्पॉन्डिंग तुम्ही एवढ्या रुपयाला त्याला विकतात. म्हणजे काय, तुम्हाला समजा 20% फायदा होतो आणि तुम्ही त्याला या भावाने विकतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला 20% फायदा होतो, त्याच्या करस्पॉन्डिंग त्यांनी तो भाव दिलेला असतो. तो मिक्सचरचा जो काही भाव आहे, तो मिक्सचरचा भाव कधीचा आहे, जेव्हा तुम्हाला फायदा होतो तेव्हाचा तुम्हाला तो दिलेला असतो. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला फायदा होतोय त्याची तुम्हाला ती किंमत दिलेली आहे. तुम्हाला काढावी लागेल की जेव्हा तुम्हाला फायदा होणार नाही तेव्हाची किंमत किती असेल. तर लक्षात घ्यायचं, आपण कधी पण फायद्याची किंमत इथे लिहायची नाही. आपण कोणती लिहायची, जेव्हा आपला
काहीच फायदा नाही तोटा नाही, जो कॉस्ट प्राईस असते ना ते. म्हणजे काय बरं का, जसं की त्यांनी दिलेला तर 20% फायदा होत होता, तो 20% फायदा होणं म्हणजे 120%. 20% फायदा म्हणजे 120%, 25 असेल तर 125%. मग 120%च्या करस्पॉन्डिंग तुम्हाला ती व्हॅल्यू दिलेली असते. तर तो जो काही भाव असेल, जो तुम्हाला सांगतायत ते, तो 120च्या करस्पॉन्डिंग असतो. तुम्हाला काय काढायचं असतो की 100%च्या करस्पॉन्डिंग काय व्हॅल्यू असेल, तर तुम्ही तिरकस गुणाकार करून घेतात आणि जी एक्सची व्हॅल्यू असते ती तुम्हाला भेटून जाते. तर 100%च्या करस्पॉन्डिंग ती व्हॅल्यू आहे, म्हणजे तो भाव तो जो आहे तो 100%च्या करस्पॉन्डिंग आहे, म्हणजे तो भाव ओरिजिनल भाव आहे, तो फायदा तोट्याचा भाव नाही आहे. मग हा इथं आपण ठेवतो आणि तेव्हा जाऊन ॲलिगेशनचा रूल वापरून आपण बघतो की किती रेशोमध्ये आपल्याला ते मटेरियल ॲड करायचे आहेत. तो किती मटेरियल ॲड करायचे त्याची आपण बात करत असतो. हा पॉईंट तुम्हाला कळाला का? सेम मी तुम्हाला तोट्याबद्दल पण बोलू शकतो की बाबा हा एक पदार्थ आहे, हा एक पदार्थ आहे, दोघांना एकत्र करून मी जेव्हा त्याला मार्केटमध्ये विकतो तर विकल्यावरती मला ना 15%चा तोटा होऊन जातो. तो 15%चा तोटा होऊन जातो आणि 15%चा तोटा कधी होईल, जेव्हा मी त्याला या भावने जेव्हा विकतो ना तेव्हा मला 15%चा तोटा. काय म्हणतात ते, की जर मी त्याला या भावने जर विकलं ना तेव्हा मला 15%चा तोटा होतो. याचा अर्थ असा झाला की 15%चा तोटा म्हणजे 15%चा तोटा म्हणजे 100मधून 15 मायनस करणं, 85%च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते ती, राईट. आणि मग तुम्हाला 100%च्या करस्पॉन्डिंग काढायची. मग 100%च्या करस्पॉन्डिंग जी काही व्हॅल्यू असते, जो काही भाव असतो, तो भाव आपला इथं मिक्सचरचा असतो. आणि मिक्सचरचा भाव जर ठेवला तुम्ही तर दोघांचा डिफरन्स काढा, ही क्वांटिटी भेटेल, दोघांचा डिफरन्स काढा, ही क्वांटिटी भेटेल. दोघांचा रेशो जर घेतला तर तुम्हाला दिसायला भेटेल की इकडचं एवढं प्रमाणात घेतलं, इकडचं एवढं प्रमाणात घेतलं, तर तेव्हा जाऊन तुम्हाला ते मिक्सचर बनताना दिसायला भेटेल. तर प्रमाण असं नफा तोटामध्ये तुम्हाला काढता यायला पाहिजे. बोला बरं का, हे दोघं 2-3 प्रकार कळाले का बेसिक लेवलला, जे काल आपण बघितले होते. ठीक आहे, तो हे कळाले. पुन्हा आपण आता पुढे जातो, हळूहळू आपण पुढे जातो. आपल्याला दिसायला भेटतं काय बरं का, की हे गणित जे की फक्त धान्यामध्ये लिमिटेड नाही आहे, धान्यामध्ये लिमिटेड नाही आहे, तर जर आपल्याला पाण्याकडे पण जावं लागतं. मग ठीक आहे, पाण्याकडे जा का कशा पण जा, फक्त जेव्हा पण तुम्हाला समजा दूध असतं, एखादं दूध असेल, सरबत असेल, दूध असेल, तेल असेल, त्याच्यामध्ये पाणी ॲड करतात लोक. मग पाणी जर का त्याच्यामध्ये ॲड करतात तर लोकांना पाण्याची काही किंमत दिसायला भेटत नाही आहे, राईट का. तो आपण काय करतो, आपल्याकडे दिसायला भेटतं की समजा हे एक टर्म आहे, ही एक टर्म असते, स्वस्त महाग मिक्सचर, डिफरन्स इथं दोघांचा रेशो घेतला, तो किती प्रमाणात आहे ते तुम्हाला दिसायला भेटतं. तो प्रमाण दिसायला भेटलं समजा. आता बघा, हे 5:2 याला म्हणतो मी ए, याला म्हणतो मी बी, याला ए म्हणतो, याला मी बी म्हणतो. ठीक आहे, सो ए आहे, बी आहे, याला स्वस्त म्हणा, याला महाग म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण दोघांचं प्रमाण किती बरं का, 5:2. याचा अर्थ काय आहे की जी महागडी वस्तू आहे ती 5 प्रमाणामध्ये आहे आणि जी स्वस्त आहे ती 2 प्रमाणामध्ये आहे, राईट का. अशा पद्धतीने तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि जर का वरती मेन्शन केलेलं असेल, वरती जर का तुम्हाला मेन्शन करून दिलं असेल टोटल क्वांटिटी, दिसत नाही का, एक मिनिट, तर बेसिक गोष्ट कोणती बरं का, जर टोटल क्वांटिटी दिली असेल. आता समजा मी एक काम करतो, एक भांडं आहे, या भांड्यामध्ये बघा, मी काय म्हणतो तुम्हाला, ही बेसिक गोष्ट कळायला पाहिजे, याच तर मॅटर करून जातात. या भांड्यामध्ये 40 लिटर समजा एक मिक्सचर आहे, तो 40 लिटर मिक्सचर आहे. 40 लिटरचं मिक्सचर तर आहे, पण याच्यामध्ये 2 घटक आहेत, समजा दूध आहे आणि पाणी आहे. तर दूध आणि पाण्याचं मिक्सचर याच्यामध्ये आहे, पण दूध किती प्रमाणामध्ये आहे, तर दूध 5 प्रमाणामध्ये आहे आणि पाणी किती प्रमाणामध्ये, तर 2 प्रमाणामध्ये. तर मला काय म्हणतात आता, की जर का समजा दूध 5 प्रमाणामध्ये असेल आणि पाणी 2 प्रमाणामध्ये असेल आणि एकूण मिक्सचर जर हे 40 प्रमाणामध्ये असेल, तर सांगा की याच्यामध्ये दूध किती असेल. मग दूध किती असेल हे जर तुम्हाला काढायचं असेल तर टोटल प्रमाण किती आहे, टोटल प्रमाण आहे 7. 5 आणि 2 7. तर त्या 7 प्रमाणापैकी दूध किती आहे, 5 आहे. दूध किती आहे, 5 आहे. तो 5/7 अशा पद्धतीने दिसायला भेटेल मला, 7मध्ये 5. तर टोटल किती मिक्सचर आहे ते 40. जर तुम्ही 40 जर 5/7 × 40 जर केलं तर तुम्हाला दिसायला भेटेल की एवढं याच्यामध्ये दूध आहे. तो याच्यामध्ये दूध किती आहे, पाणी किती आहे, हे बेसिक लेवल तुम्हाला जमायला पाहिजे. ओके, हा एक प्रॉब्लेम आपल्याला बेसिक लेवलला लागत असतो. पुढे काय बरं का, आता तो पुढे काय बरं का, पुढे काल आपण उदाहरणं बघितली, जसं की काय, आणि हे उदाहरण महत्त्वाचं पण असतं. जसं की काय बरं का, समजा हे एक भांडं आहे, हे उदाहरण असं सोडवा तुम्ही, लक्षात राहू द्या. हे एक भांडं आहे आणि इकडे पण एक भांडं मला दिसायला भेटते. ठीक आहे, तो काय करतो बरं का, या भांड्यामध्ये काहीतरी मिक्सचर आहे, इथं मिक्सचर आहे, मिक्सचर, या भांड्यामध्ये पण काहीतरी मिक्सचर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पण मिक्सचर आहे. आता बेसिक लक्षात घ्या गोष्ट, तुम्ही मला उत्तर द्या बरं, तुम्ही मला उत्तर द्या बरं का. समजा याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं मिक्सचर आहे. ठीक आहे, तो दूध आणि पाण्याचं मिक्सचर आहे समजा 40 लिटर एवढं. आणि मला सांगा याच्यामधून जर का समजा दूध आणि पाण्याचं मिक्सचर आहे 5:2, लक्षात आलं. तो दूध आणि पाण्याचं मिक्सचर आहे 5:2. याच्यामधून जर का समजा मी 5 लिटर दूध जर का मायनस काढून टाकलं, दूध म्हणता आपण मिक्सचर म्हणू, सो 40 लिटरचं मिक्सचर मला दूध आणि पाण्याचं दिसायला भेटतंय. या 40 लिटरमधून जर का समजा मी 5 लिटर, जे 40 लिटरचं जे मिक्सचर आहे ना, त्याच्यामधून 5 लिटर जर का समजा मी मिक्सचर बाहेर जर काढून टाकलं ना, तर 35 लिटर उरणार आहे. मला सांगा, तुम्ही माझा प्रश्नाचं उत्तर द्या, त्या 35 लिटरमध्ये
35 लिटर जो काही उरतं आहे त्या 35 लिटर जर का आता प्रमाण जर तुम्हाला विचारलं मी सांगा बाबा प्रमाण किती, तर ते मिक्सचरचे जे प्रमाण तुम्हाला दिसायला भेटते मिक्सचरचं प्रमाण बदलणार नाही. तुम्हाला लक्षात येते का, जे मिक्सिंग आहे त्याची ती मिक्सिंगचं प्रमाण कसं काय बदलेल मला सांगा. जर समजा तुम्ही एक सरबत बनवला आहे, ठीक आहे, एक सरबत बनवला आहे, साखर आणि लिंबू टाकून तुम्ही सरबत बनवला आहे, मस्त मिक्स केलं आहे, तर त्याच्यापासून जर का त्याच्यामधून जर का समजा काही सरबत जर का सांडला गेला खाली, तर तुम्हाला अगोदर जी चव लागत होती तीच चव सांडल्यावर बी लागेल ना. लक्षात येते का पॉईंट तुम्हाला मी काय म्हणतोय. एखादा समजा सरबतचा ग्लास आहे, फुल भरलेला होता, याच्यामधून आता जेव्हा मी प्यायला सुरुवात केली तर तेव्हा मला जी चव लागत होती ती अर्ध्यापर्यंत गेल्यावरती म्हणजे ग्लास जेव्हा अर्धा संपून जाईल तेव्हा पण चव मला काय दिसायला भेटेल, तेव्हा पण सेम चव दिसायला भेटेल. असं थोडी होईल की बाबा मी सुरुवातीला पित होतो तर असं. ॲक्च्युली जेव्हा आपण व्यवस्थित ढवळणार नाही ना तेव्हाची गोष्ट वेगळी झाली ती. पण जो सरबत एकदम प्रॉपरली मिक्स झालेला आहे तेव्हा सुरुवातीला जी चव लागते ती अर्ध्यामध्ये असताना शेवटी असताना पण चव सारखीच लागते. याचा अर्थ असा होतोय की जेव्हा पण तुमचं जे मिक्सचर आहे त्या मिक्सचरमधून जेव्हा तुम्ही काही बाहेर जेव्हा काढतायत ना तेव्हा त्याचं प्रमाण बदलत नाही असं त्याचा मिनिंग होतोय. कळतंय का, तेव्हा त्याचा प्रमाण बदलणार नाही. तो त्याच्यामध्ये जे 2 घटक आहेत ना त्याचं प्रमाण बदलणार नाही असं त्याचा मिनिंग होताना मला दिसायला भेटतो. ठीक आहे, तर त्याचं प्रमाण काही बदलणार नाही जेव्हा तुम्ही हे. तो एक बेसिक गोष्ट तुमच्या लक्षात राहू द्या. आता क्वेश्चन जे असतात ना या प्रकारचे क्वेश्चन आता आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. कोणते बरं का, की बाबा हे एक भांडं आहे राईट. तो एक भांड्यामध्ये मिक्सचर आहे, या भांड्यामध्ये पण मिक्सचर आहे आणि तिसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं बरं का, तिसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला इथून थोडंसं टाकायचं आहे आणि इथून थोडंसं टाकायचं आहे. तर थोडं टाकून आपण याला काहीतरी भरणार. तर याच्यामध्ये म्हणजे लक्षात आहे का, याच्यामध्ये दूध आणि पाणी आहे, याच्यामध्ये पण दूध आणि पाणीच आहे. तो दूध आणि पाणी याच्यात आहे, याच्यात पण दूध आणि पाणीच आहे. तो इथून मी समजा थोडंसं मिक्सचर घेतो, इथून पण थोडंसं मिक्सचर घेतो, तर काहीतरी मला दिसायला भेटेल. तर म्हणतात की सांगा याचं नवीन याचं नवीन मिक्सचर किती दिसायला भेटेल, म्हणजे प्रमाण काय असेल. याच्यामध्ये प्रमाण आहे काहीतरी 5:2 या प्रमाणामध्ये दूध आणि पाणी आहे, याच्यामध्ये 3:2 या प्रमाणामध्ये दूध आणि पाणी आहे. तर इकडून काही तुम्ही घेतलं, या डब्यामध्ये जर टाकलं तर काय बनेल. तर लक्षात घ्या, असे प्रॉब्लेम जेव्हा येतात तुम्हाला 3 डब्याचे, यामध्ये पण मिक्सचर आहे, यामध्ये पण मिक्सचर आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला तिसऱ्या डब्यामध्ये टाकायचं आहे. याला सॉल्व्ह करण्याचा तरीका काही अवघड नाही आहे, सोपाच आहे. काय करायचं तुम्ही, तर याला सॉल्व्ह करण्याचा तरीका एकच असतो की जे हे डब्बा आहे ना या डब्यामधून एक तर तुम्ही दूध किंवा पाणी तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीला रिलेट करायचं असतं. एक तर तुम्ही दूध पकडून घ्या राईट, नाही तर तुम्ही काय करा, तुम्ही पाणी पकडा. तर दूध किंवा पाणी या कोणत्या तरी एका मटेरियलला पकडून आपण उदाहरणं सॉल्व्ह करून घेतो. समजा मी आता काय करून टाकतो, पाण्याला घ्या नाही तर दुधाला घ्या, काय असेल ते पदार्थ घ्यायचा. म्हणजे मी आता काय करतो, इकडे लिहितो, हे एक भांडं आहे, हे एक भांडं मला दिसायला भेटतोय. तर इकडून मी काहीतरी टाकतोय, इकडून पण मी काहीतरी टाकतोय राईट का, इकडून मी काहीतरी टाकतोय, तेव्हा अजून मला काहीतरी बनताना दिसायला भेटतं. तर मी काय करायचं, इकडून पाण्याचं प्रमाण घ्यायचं. तर समजा आता किती बरं का, इथं 5:2 आहे, इथं 3:2 आहे. मग जर बघायला गेलात तर बरं का पाण्याचं प्रमाण किती आहे, तो पाण्याचं प्रमाण 2/7 आहे. इकडे पाण्याचं किती आहे, 2/5 आहे राईट की नाही, 2/5. तो तुम्ही इकडून 2/7 घेतायत, इकडून 2/5 घेतायत. म्हणजे याला मांडताना मी कसं मांडतो माहिती आहे तुम्हाला, याला मांडताना 2/7 इकडे मांडतो, नंतर इकडे मांडतो मी 2/5 इकडे मांडतो. ते काय म्हणतात की तुम्ही या प्रमाणामध्ये टाकून इथं तुम्हाला वेगळ्याच प्रकारचं मिक्सचर दिसायला भेटतं. मग मिक्सचर आलं समजा याच्यामध्ये 9/2 म्हणजे काय, 9 दूध झालं आणि 2 पाणी झालं. मग आपण काय करणार, याला पाण्याचं प्रमाण लिहायचं ना आपल्याला, तो 2/11. म्हणजे मी काय करतोय की जो आपला स्पेशल आहे ना त्या स्पेशलचं फक्त पाण्याचं प्रमाण, इकडे पण जो काही दुसरा आहे त्या भांड्यामधलं त्याचं स्पेशल पाण्याचं प्रमाण आणि जे मिक्सचर आहे ना त्याचं स्पेशल पाण्याचं प्रमाण, अशा पद्धतीने मी करतो. अशा पद्धतीने मला हे करावं लागतं. म्हणजे की जे 3 भांडे पडलेले आहेत समोर, तर इकडून जेव्हा तुम्ही घेतायत ना एकच पाण्याचं प्रमाण किंवा दुधाचं प्रमाण घ्यायचं, इकडून पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण घ्यायचं, त्याच्यावरून ते उदाहरण आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, जसं की काय बरं का, आता मी एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण घेतो. काल मी घेतलं होतं पण मी तो प्रकार न घेता मी दुसऱ्या प्रकारचं घेतो उदाहरण. थोडीशी आयडिया आपल्याला भेटून जाईल. तुम्ही ते उदाहरण लिहून घ्या, ठीक आहे, उदाहरण लिहून घ्या. एक मिनिट फक्त. तो उदाहरण काय बरं का, तो उदाहरण आपण बघू शकतो. आता क्वेश्चन लिहून घ्या पटकन तुम्ही, क्वेश्चन, ठीक आहे. तो क्वेश्चन लिहून घेऊ, काही जास्त टफ नाही आहे पण हा जरा आपली कन्सेप्ट क्लिअर करून जातो. ठीक आहे, क्वेश्चन जरा मोठा आहे, पटपट लिहायचा प्रयत्न करा. क्वेश्चन मोठा आहे, लिहून घेऊ आपण, लक्ष द्या. चला काय म्हटलं बरं का, काय म्हटलंय, अ कॅन कंटेन अ मिक्सचर ऑफ 2 लिक्विड. ठीक आहे, एक कॅन आहे, त्या कॅनमध्ये ए आणि बी या 2 वेगळ्या प्रकारचे लिक्विड दिसायला भेटतात, आर इन द रेशो ऑफ 7:5. तो मी कॅन काढला समजा, तो कॅन काढतो मी. हा ए कॅन आहे तो एक कोणता तरी राईट का, त्याच्यामध्ये ए लिक्विड आणि बी लिक्विड असे 2 लिक्विड दिसायला भेटतात आणि त्यांचं कोणत्या 7:5. तो 7:5
5 या रेशोमध्ये मला दिसायला भेटतंय. नंतर काय म्हणतं माहिती आहे का, याच्यामधून हे मिक्सचर आहे बरं का, हे मिक्सचर आहे. या मिक्सचरमधून जर का समजा मी 9 लिटर समजा याची काहीतरी ऑलरेडी काहीतरी क्वांटिटी होती, त्याच्यामधून मी काय केलं 9 लिटर जे ना 9 लिटर मी मिक्सचर काढून घेतलं. मग तुम्हाला दिसायला भेटेल की जी नवीन क्वांटिटी दिसायला भेटेल ती किती असणार, Q-9. पण मला एक बात सांगा रे, मला एक बात सांगा, भलेही तुम्ही आता 9 लिटर जर का तुम्ही बाहेर काढलं, 9 लिटर तुम्ही काय करतात बाहेर काढतात, तर त्याचा ए आणि बी या मिक्सचं प्रमाण किती असेल सांगा बरं का. जर समजा या कॅंगमधून तेच कॅंग आहे, त्या कॅंगमधून जर का 9 लिटर मी अगोदरची क्वांटिटी त्याची क्यू होती, पण जेव्हा मी 9 लिटर बाहेर काढतोय तर Q-9 मला काय दिसायला भेटते की Q-9 एवढी क्वांटिटी त्याची झाली, तो सेम दिसायला भेटेल 7:5. पण मी आता काय करतोय याच्यामध्ये, मी काय करतोय आता हे जे काही आहे ना, हे आता हे आलं आपला, हे आलं, तो आता एक नवीन भांडं मला दिसायला भेटते. या भांड्यामध्ये मी काय करतोय, या भांड्यामध्ये मी ॲड करतोय. काय ॲड करतोय माहिती का, दुसऱ्या भांड्यामध्ये पडलेलं एक लिक्विड आहे आणि तो लिक्विड फक्त बी आहे. क्वेश्चन जर तुम्ही वाचला ना तुम्हाला दिसायला भेटेल, अँड द कॅन इज फिल विथ बी, राईट का. सो 9 लिटर आपण बाहेर काढतोय आणि पुन्हा आपण त्याला काय करतोय, भरतोय. कशाने, बीने भरतोय. म्हणजे काय बरं का, दुसरा जो कॅंग आहे ना, त्या दुसऱ्या कॅंगमध्ये फक्त बी लिक्विड आहे. कोणता, याच्यामध्ये बी आणि बी दोघांचं मिक्सचर आहे, याच्यामध्ये फक्त बी आहे. म्हणजे 9 लिटर मी काढतोय आणि याच्यामध्ये फक्त बी ॲड करतोय. सो द रेशो इथपर्यंत आला लक्षामध्ये. द रेशो ऑफ ए अँड बी बिकम, आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही याला 9 लिटर काढून टाकला तो असा बनला. नंतर याच्यामध्ये आपण काय करतोय, फक्त बी ॲड करतोय. आता बी किती ॲड करणार याच्यामध्ये बी ॲड करणार 9 लिटर, कारण की 9 लिटर काढलाय तर 9 लिटर ॲड करा. तर 9 लिटर काढल्यावरती 9 लिटर ॲड केल्यावरती तुम्हाला दिसायला भेटेल. आणि काय म्हणतात ते की द रेशो ऑफ ए अँड बी बिकम, आता जो नवीन लिक्विड बनताना दिसायला भेटतोय तो किती दिसायला भेटतोय, रेशो ऑफ ए अँड बी, ए ॲज टू बी बिकम 7:9. सो बिकम 7:9. सो लक्षात आला का तुम्हाला की जेव्हा मी 9 लिटर पाणी काढून घेतला तर तो 7:5 राहिला, पण जेव्हा मी बी वाला काहीतरी ॲड केलं त्याच्यामध्ये 9 लिटर पुन्हा ॲड केलं, बी वाला त्याच्यामध्ये 9 लिटर जेव्हा मी ॲड केलं ना, तर तेव्हा मला काय दिसायला भेटलं, की ए आणि बी जे मिक्सचर आहे ना नवीन, त्याचा रेशो 7:9 झाला. तर ते काय म्हणतायत ते क्वेश्चन काय विचारतात, हाऊ मेनी लिटर ऑफ द लिक्विड ए वॉज कंटेन बाय इनिशियली. म्हणजे सुरुवातीला हे इनिशियल कंडिशन, या इनिशियल कंडिशनला ए जे आहे ना, ए किती प्रमाणात असेल, प्रमाणात नाही, डायरेक्ट काय म्हटलं तुम्हाला, कंटेन इनिशियली, की म्हणजे किती लिटर असेल, लिटर डायरेक्ट व्हॅल्यू विचारलेली, किती लिटर असेल, अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. तुमच्या लक्षात आला का, क्वेश्चन लक्षात आला का, सांगा पटकन. तो क्वेश्चन जर का लक्षात आला तुमचा, तर तुम्ही आता उत्तराकडे लक्ष द्या. चला आता एकदम बारकाईने लक्ष द्या. हे उदाहरण जर तुम्हाला समजलं तर मला असं वाटतं की तुम्हाला बरेचसे उदाहरण समजून जातील. याच्यासारखं एक उदाहरण मी काल पण घेतलं होतं, लक्षात घ्या. जेव्हा पण तुम्हाला हे एक भांडं इकडून काढ त्याच्यात टाक, तिकडून काढ त्याच्यात टाक, जेव्हा असे असतील 3 भांडं, जेव्हा पण 3 भांडे आलेत तर त्याचं उदाहरण सॉल्व्ह करण्यासाठी कोणता तरी एकच पदार्थ पकडावा. ही बात मी तुम्हाला याच्या अगोदरही बोललो आणि मी तुम्हाला कालही बोललो. तो एकच पदार्थ पकडावा. समजा आपण एक काम करून घ्या, आपण जो आहे ना आता या ठिकाणी ए नावाचा जो लिक्विड आहे ना, ए नावाचा लिक्विडला आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, तो ए नावाचा लिक्विड आपण कन्सिडर करूया. मग मला सांगा बरं का, मला एक बात सांगा की या डबड्यामध्ये ए किती आहे, या डबड्यामध्ये ए किती, एचं प्रमाण किती, तर तुम्ही म्हणणार ए आहे 7/12. तो 7/12 लक्षात आलं का. तो तुम्हाला दिसायला भेटेल की Q-9 क्वांटिटीमध्ये ए जो आहे ना, तो ए किती आहे, 7 आहे, पण टोटल किती 12, तो 7/12 मला दिसायला भेटेल. हा असणार आपला Q-9 क्वांटिटीवाला डब्बा, हा Q-90 वाला डब्बा. इकडे जर आलात तर सांगा बरं का, याच्यामध्ये तुम्ही एला धरून चालतायत ना, मग सांगा बरं का याच्यामध्ये ए किती आहे. तुम्ही म्हणणार याच्यामध्ये तर एच नाही आहे, याच्यामध्ये ए आहे का, नाही, तो टोटल लिक्विडमध्ये एच नाही आहे. याचा अर्थ असा झाला की याच्यामध्ये 0 आहे. याच्यामध्ये काय आहे, 0, याच्यामध्ये ए नाही आहे, याच्यामध्ये 0 आहे. पण पुढे दोघांचं इकडून काढून, राईट का, इथून काहीतरी मायनस केलं, हे त्याच्यामध्ये ॲड केलं, नवीन तुम्हाला काहीतरी मिक्सचर भेटतोय, तो तिसरा तुम्हाला मिक्सचर भेटतोय ज्याच्यामध्ये एचं प्रमाण किती आहे रे, तो ज्याच्यामध्ये एचं प्रमाण आहे 7/16. तो 7/16 दिसायला भेटते का, 7/16. तुम्ही वाटल्यास तर याला मी इकडे लिहितो व्यवस्थित. सो इथं होता 7/12, इथं होता 0, 7/12, इथं होता 0, आणि दोघांना एकत्र करून जे नवीन मिक्सचर दिसायला भेटते, इकडून पण तिकडून ॲड करून दोघांचा इकडचा डबडा आणि तिकडचा डबडा, दोघे डबडे एकत्र करून तुम्हाला हवाला डबडा दिसायला भेटतोय. याचा रेशो किती आहे, 7:9. म्हणजे याच्यामध्ये ए किती आहे, तो ए आहे 7/16. हे मिक्सचर हे अशा पद्धतीने दिसायला भेटते. एवढी बात पक्की दिसायला भेटते. आता तुम्ही याचा डिफरन्स जर तुम्ही काढला, तो डिफरन्स भेटेल. या दोघांचा डिफरन्स सांगा कोणीतरी मला इथं, या दोघांचा डिफरन्स किती येईल रे, 7/16. तो 7/16 मला दिसायला भेटते. या दोघांचा डिफरन्स याचा किती आहे, 7/16.
48. 7/48. सो 7/48 या दोघांचा मला डिफरन्स दिसायला भेटतो. आता ह्या काय झाल्या, या क्वांटिटी झाल्या, हे क्वांटिटी झाले, म्हणजे हे क्वांटिटी झाल्या, या क्वांटिटीत तुम्हाला रेशो काढताय. आता बघा बरं का, याचा रेशो जर मी काढला तर किती येईल रे रेशो. सो याचा रेशो किती येईल बरं का, याचा जर तुम्ही रेशो बघायला गेला तर याचा रेशो किती येईल रे, करा बरं का, 7/16 अपॉन 7/48, 3:3:1. तो 3:1 एवढा मला रेशो दिसायला भेटतो. हा रेशो तुम्हाला काढता यायला पाहिजे. कसं करणार मी, तो 7/16 डिवाइड बाय 7/48. सो हा गेला वरती, हा इथं गेला, राईट. 7 कट 48/16 म्हणजे 3:1. तो 3:1 याचा अर्थ असा आहे की इकडच्या डबड्यामधून इकडच्या डबड्यामधलं पाणी जे काही असेल ना, इकडच्या डबड्यामध्ये जे काही तुम्हाला मिक्स दिसायला भेटते ना, या मिक्समध्ये या डबड्याचा किती किती समावेश आहे, या डबड्याचं मिक्सचर आहे, या डबड्याचं मिक्सचर आहे 3, तर इकडच्या डबड्याचा बी मधलं किती मिक्सचर आहे 1. अशा पद्धतीने मला दिसायला भेटतं. पण मला एक बात सांगा, हा जो काही होता हा Q-9चा होता, पण बी मध्ये काय होतं रे, बीची क्वांटिटी किती होती, बीची क्वांटिटी 9 लिटर होती, बरोबर का. या बी मध्ये जे काही ना 9 लिटर आहे, जेवढं 9 लिटरचं 9 लिटर तुम्ही याच्यामध्ये ओतून देतात, राईट का. सो याच्यामध्ये 9 लिटर क्वांटिटी आहे, याच्यामध्ये Q-9 एवढी तुम्हाला दिसायला भेटतं. आता हा जो काही रेशो आला, हा रेशो कशाचा आला, हा रेशो क्वांटिटीचा आला. तो कोणत्या क्वांटिटीचा, या डबड्याची आणि या डबड्याची क्वांटिटी. म्हणजे मी असं लिहू शकतो का, अगोदर या डबड्याला लिहिलेलं आहे मी, बघा अगोदर मी 7/12 म्हणजे या डबड्याला लिहिलं आहे मी, राईट. सो देअरफॉर Q/9 डिवाइड बाय या डबड्याची क्वांटिटी किती आहे 9. या दोघं क्वांटिटीचा रेशो किती दिसायला भेटतोय. सो दिस रेशो इज नथिंग बट द रेशो ऑफ क्वांटिटी. तो किती आहे 3:1. जर असं तुम्हाला दिसायला भेटलं तर तुम्ही काय काढू शकतात बरं का, आता तुम्ही क्वांटिटी काढू शकतात, राईट का. सो Q-9 इज इक्वल टू 27 दिसायला भेटते. दॅट इज Q इज इक्वल टू किती रे 36. म्हणजे तुम्हाला दिसायला भेटेल की Q इज इक्वल टू 36 म्हणजे कोणता, अगोदर जो डबडा भरला होता ना 9 लिटर काढण्याच्या अगोदर, तो किती आहे, तो तुम्हाला दिसायला भेटतोय की तो किती आहे 36 लिटर. 36 ना रे, 36 लिटर. तो 36 लिटर आपल्याला दिसायला भेटतो. इथपर्यंतची बात लक्षात आली. तो पहिला जो काही ना काही काढण्याच्या अगोदर 36 लिटर. पण तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय त्यांनी क्वेश्चन विचारलंय बाबा की जो काही आपला अगोदरचा होता ना, म्हणजे हावाला डब्बा अगोदरचा, हाऊ मेनी लिटर ऑफ द लिक्विड वॉज इनिशियली बाय द, त्या अगोदर त्याच्यामध्ये ए किती होता, अगोदर त्याच्यामध्ये ए किती होता. मग तुम्ही काय करणार बरं का, ए किती होता, तो याचा 36 आहे ना, मग ए काढायचा तुम्ही 36 इंटू 7 एचं प्रमाण किती आहे 7, दोघांची बेरीज किती आहे 12, वेटेज, राईट ना. 12 × 12 × 36, 3 ते 7 आहे 21. मग तुम्हाला दिसायला भेटेल की बापरे, अगोदरच्या भांड्यामध्ये 21 लिटर काय होतं, ए हा लिक्विड होता. ए हा लिक्विड किती होता 21. सो उत्तर काय याचं 21 लिटर हे उत्तर आहे.